रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपण दहेगाव या गावामध्ये आहोत आणि जवळपास संध्याकाळचे 7 वाजले बघा. 7:30 वाजत आहेत. हरिपाठ तर झालेलाच आहे नाही का? बरोबर आहे. आणि एवढे मोठे तरुण मंदिरामध्ये, बरं काय आज नेमका काय उत्सव आहे मंदिरामध्ये? आणि आमच्या गावचं आराध्य दैवत ग्रामदैवत हनुमंतराया यांच्या मंदिरामध्ये आम्ही सर्व गावकरी मंडळी जमलेलो आहोत. आणि गावकऱ्याच्या वतीने आम्ही असा संकल्प केलेला आहे की आपण दर शनिवारी या ठिकाणी हनुमान चालिसा सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी पठण करायचं. आणि ही हनुमान चालिसा पठण करण्यामागचं एकच उद्देश की गावातील सर्व तरुण मुलं दर शनिवारी हनुमान चालिसाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र आले पाहिजे. आणि एकत्र आल्याच्या नंतर आपसातले जे काही मतभेद आहेत, जे काही मनभेद आहेत आणि ज्या काही आपल्या समस्या आहेत त्या समस्या सर्व या ठिकाणी निवारण होतील. आणि आपण हिंदू असल्यामुळं आपल्या धर्माचं जे प्रतीक आहे हनुमंतराया याच्यावर आपली असणारी श्रद्धा, या श्रद्धेला समर्पण म्हणून आपण या ठिकाणी हनुमान चालिसा या ठिकाणी दर शनिवारी पठण करायची. आणि या दहेगावचं अनुकरण पूर्ण 12 गाव ग्रुप नव्हे, जिंतूर तालुका नव्हे, परभणी जिल्हा नव्हे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमची सर्व जनतेला विनंती आहे की आपण हिंदू असल्यामुळं दर शनिवारी आपण या ठिकाणी हनुमान चालिसा घेतलीच पाहिजे. हे आपला आद्य कर्तव्य आहे. आणि दुसरी गोष्ट की हनुमान चालिसा आपण या ठिकाणी घेतल्याच्या नंतर आपल्या गावातील कोणीही या ठिकाणी व्यसन करणार नाही. व्यसनापासून सर्व तरुण मंडळी दूर राहतील आणि त्यांना देवाच्या भक्तीचा त्या ठिकाणी ओढ लागल. हीच या मागची आमची प्रामाणिक अशी संकल्पना आहे. वा दादा, तुमची खूप छान संकल्पना आहे. कारण आता तरुण पिढी खूप व्यसनामध्ये गुरफाटली आहे. आणि दुसरं एक व्यसन लागलं म्हणजे ते मोबाईलचं व्यसन. आता प्रत्येक गावामध्ये आम्ही जातो. काल पण विष्णू महाराजचं कीर्तन होतं. कुठं होतं महाराज? त्या आपल्या याच्यामध्ये घनसावंगीमध्ये. पण रस्त्यावर टोळ्या उभ्या दिसत होत्या आणि प्रत्येकाकडे कोणी तंबाखू चोळत होतं, कोणी पुडी खात होतं. पण एवढे मोठे तरुण आणि आज मंदिरामध्ये एकत्र आहेत. हे प्रत्येक शनिवारी आहेत असं मी विचारलं, मुलांनी सांगितलं. खरंच तरणा भाग्यवंत आणि नटे हरी कीर्तनी. देवा तेवढे धन्यवाद या दहेगाववाल्यांना. आणि जसे आमचे दत्ता महाराज बोलून गेले हे दहेगाव मध्ये सुरुवात बघा, कोणत्या कार्याची दहेगाव मध्ये सुरुवात होती. जसं दूध मुरलं म्हणजे त्याचं दही बनतं आणि दही बनल्याच्या नंतर मग त्याचं ताकही होतं. त्या ताकाची कढी पण होते. त्या ताकामध्ये लोणी निघतं. लोण्याचं नंतर त्याच लोण्यापासून तूप होतं. तुपाचे अनेक मग वेगवेगळे पदार्थ होतात. तसं दहेगावने ही सुरुवात केली. खूप छान आहे. आपण 12 गावाच्या वतीने नव्हे तर संपूर्ण जिंतूर तालुक्याच्या आणि माझ्या या चॅनलच्या वतीने मी यांना धन्यवाद देतो. त्यांचं शब्द सुमनाने स्वागत करतो. महाराज, या ठिकाणी मला सांगताना अभिमान वाटतोय की माझ्या गावातील जो तरुण वर्ग आहे हा सर्व एक विचारायचा आहे. कोणती गोष्ट त्यांनी मनावर घेतल्यानंतर ते 100% यशस्वी करतात. हे सर्वात मोठं आमच्या तरुणाचं या ठिकाणी सर्वात एवढं कौतुक कमी आहे. दुसरी गोष्ट, आमच्या गावामध्ये एक बी तरुण मुलगा दारू पिणार नाही, तंबाखू खाणार नाही, गुटखा खाणार नाही. याचा मला गावाच्या वतीने अभिमान वाटतो. आणि सर्व गावाने आमच्या गावाचा आदर्श घ्यायला पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो. वा, धन्यवाद दादा. आता काय समोर होणार आहे का चालू होईल हनुमान चालिसा? हा, आता यानंतर हनुमान चालिसा गावकऱ्याच्या वतीने या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या 12 गाव ग्रुप मधून हरिभक्त परायण आमचे मित्र असणारे विष्णू महाराज ठोंबरे, तसेच आमचे दाजी असणारे दीपकरावजी पवार, तसेच आमचे वारकरी विठ्ठलरावजी खंदारे, त्याचप्रमाणे आमचे वारकरी माऊली महाराज कुंभे फळकर, बालासाहेब महाराज ठोंबरे आणि गजानन महाराज पिंपळगावकर, हे सर्व मंडळी या ठिकाणी आली. गावकऱ्याच्या वतीने त्यांचे सुद्धा आम्ही या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु देवं सर्वकार्येषु सर्वदा. मनोञ्जैव मारुततुल्य व्यंगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमान्नरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अंधारचा प्रसाद आणायचा. Jai
सुमेरु पवन कुमार बलबुद्धि देव मोहि हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुरेशा कानन कुंडल कुंचित केसा हाथ ध्वजा विराजे कांधे मूंज जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सिया मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारी रामचंद्र की काज सवारी लाए संजीवन लखन जियाए श्री रघुबीर हरषि उर लाए रघुपति के बहुत बड़ाए तुम मम प्रिय भरत सम भाई सहस बदन तुम्हारो जस गावे अस कहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित ईसा जब कुबेर दिक्पाल जाते कवि कोविद कहि सके कहाते तुम उपकार सुग्रीव ही कीना राम मिलाय राजपद दीना तुम्हारे मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्त्र योजन बलवानु गिरहि मधुर फल जानु प्रभु मोहिका मुख माहे जलधि राम गए अचरज नाहि दुर्गम काज जगत के जेते सुगम तुम्हारे देते राम दुआरे तुम रखवारे होत आज्ञा बिनु पैसारे सब सुख ले तुम्हारे शरणा तुम रक्षक काहू को डरना आपन तेज समारो आपे तीनों लोक हाकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट दे हनुमान छुड़ाए मन क्रम वचन ध्यान जो बनाए सब पर राम तपस्वी राजा जिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग परता
शतबार पाठ कर कोई, छूटय बंदी महासुख होई। जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साधे गौरीसा। तुलसीदास सदा विचेरा, कीजे नाथ हृदय मांडेरा, कीजे नाथ हृदय मांडेरा, कीजे नाथ हृदय मांडेरा। पवन तनय संकट हरण, मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुरभूप। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय। बोलो रे भाई सब संत की जय। श्री राम जय राम जय जय राम। 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 कुंडली खबरदार ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान महाराज की जय। हर 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 महादेव। मंडल सुभोजन धारी ब्रह्मांड धात्री त्रिभुवनी सुवर निशाचर छायापणी देव देव श्याम आत्मनाम तुझे प्रसाद हरि भोगता दुर्गे पाताळ भूलात शब्द जगला धैर्य मर्यादित धारी ब्रह्मांड मनी उच्चर नामे रामदास भक्तीचा औषध देव देव हनुमंता स्वामीनांता तुझे प्रसाद हरि भोगता हरि लोटांगण वंदन करना डोळ्याला काही न पडू देवाने नामी वारी वारी कुंडली कवच हरिद्र